त्यावेळेला मी जुलै 81मध्ये डिप्लोमा पासआउट झालो आणि मला फेब्रुवारी 82मध्ये नोकरीचा कॉल आला. तर मग त्यावेळेस असं इतकं ऑपॉर्च्युनिटी होतं की मला एकाच डिपार्टमेंटचं नाही, मला 4 डिपार्टमेंटच्या ऑर्डर्स आल्या किंवा त्याच्यासाठीच आपण काम करतो तरी असं का होतं. मग त्यासाठी मग मी थोडंसं मानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली किंवा लोकांचं असं वर्तन का असू शकते की त्याच्यामागची भूमिका असू शकते. मग माझ्या ठिकाणी मी बरोबर आहे का त्यांचं बरोबर आहे ह्यात थोडंसं माझे जे कन्फ्युजन व्हायचं की नक्की कोण बरोबर आहे. मग त्यासाठी मग मी थोडंसं मानसशास्त्राचा अभ्यास मग ते आजोबांना विचारायचं, मग ते आजोबा सांगायचे हे मोडीमध्ये. पण ते आम्हाला त्यावेळेस काय फारसं कळायचं नाही, कारण त्यावेळेस तर मोडी शिकवणंच बंद झालं होतं. हे मोडी शिकवली जात नव्हती आणि अभ्यासक्रमात आपली मोडी केव्हाच सरकारने ती बाहेर काढली. एक तर कवितेला कविता संग्रहाला फारसं हे लोक प्रकाशक लोक हात लावत नाही, पण त्याला फारसा खप नसतं, कारण नवोदितांचं काव्य पण वाचणार किंवा ते ज्यावेळेस तो लेखक कधी प्रसिद्धीला पावेल त्यावेळेस तिचे मग ते कविता. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. स्वच्छंदी जीवनाची व्याख्या काय असावी तर ते दर्शवणारे आजचे आपले असे पाहुणे आहेत, ज्यांनी की जवळपास वयाच्या 51व्या वर्षी सरकारी नोकरीमधून रिटायरमेंट घेतली. तिथून पुढे 2-4 वर्ष प्रायव्हेट प्रॅक्टिस करत करत त्यांनी आपलं काम चालू ठेवलं आणि त्यानंतर 56व्या वर्षी सर्व जबाबदाऱ्यांवरून मुक्त होऊन त्यांनी आपले छंद जोपासायला सुरुवात केली, स्वच्छंदी जीवनाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी मोडी लिपी असेल, वारली चित्रकला असेल, नंतर ट्रेकिंग, सायकलिंग, मॅरेथॉन, सुपर मॅरेथॉन, डबल मॅरेथॉन, नंतर त्यांनी लेखक म्हणून पण भरपूर सारे लेख लिहिले आहेत, कविता भरपूर सारे केलेले आहेत. असेच बारामतीचे जीवन प्राधिकरणचे रिटायर्ड अभियंता श्री रवींद्र पाडकर सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर. तर तुमचा असा सर्व असा ओव्हरऑल परफेक्शनच्या दृष्टिकोनाने असा तुमचा प्रवास आहे. तर त्या संदर्भात माझा पहिला प्रश्न आहे की तुमची नक्की सुरुवातीची वाटचाल कशी होती आणि तुमचा नोकरीचा प्रवास कसा होता. त्यानंतर आपण बघणार आहोत तुमचे सगळे छंद वगैरे आहेत. नमस्कार, मी रवींद्र पांडकर. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून शाखा अभियंता म्हणून मी रिटायर झालो. रिटायर झाल्यापेक्षा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली 8 वर्ष अगोदरच. तर मी एक डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्यावेळेस कारण सरकारी नोकऱ्या खूप अवेलेबल होत्या आणि लगेच मिळायच्या. त्यावेळेला मी जुलै 81मध्ये डिप्लोमा पासआउट झालो आणि मला फेब्रुवारी 82मध्ये नोकरीचा कॉल आला. तर मग त्यावेळेस असं इतकं ऑपॉर्च्युनिटी होतं की मला एकाच डिपार्टमेंटचं नाही, मला 4 डिपार्टमेंटच्या ऑर्डर्स आल्या होत्या जॉईनिंगच्या. म्हणजे PWDची आली होती, नंतर एकदा हायड्रो पॉवरची एक आली होती, नॅशनल हायवेची एक आली होती आणि जीवन प्राधिकरणमध्ये आली होती. त्यावेळेस ते महाराष्ट्र पाणी पुरवठा आणि जलनिस्तारण मंडळ म्हणून एक होतं, ते नंतर त्याचं प्राधिकरण झालं ते. तर त्या मंडळामध्ये मला जॉईनिंगचा ऑफर लेटर आलं आणि बाकीच्या पोस्टिंग सगळ्या बाहेर होत्या. काही कोकणात होत्या, काही मुंबईला होत्या, ते तिसरी पुण्यामध्ये होती आणि चौथीची जीवन प्राधिकरणची जी ऑफर होती ती मला माझ्या इथं मी बारामतीमध्येच मला फर्स्ट पोस्टिंग मला इथंच मिळालं. त्यामुळे मी ते प्रिफर केलं की आपल्या गावामध्ये आपल्याला जॉब मिळतो म्हणून तो जीवन प्राधिकरणचं की त्यावेळेस जे पाणी पुरवठा मंडळ होतं त्याच्यामध्ये मी इथं बारामतीमध्ये फेब्रुवारी 82ला रुजू झालो शासकीय सेवेमध्ये. तर ह्या महामंडळाचं काम असं होतं की ज्या ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या ज्या आपल्या बंद नळाद्वारे जे पाणी पुरवठा केला जातो किंवा शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो तर त्याचं काम ह्यामार्फत केलं जातं. आणि जे ड्रेनेज स्कीम्स असतात की जे पाण्याचा वापर केल्यानंतर तो वेस्ट वॉटर येतं तर त्याच्या ट्रीटमेंटचे जे असं ड्रेनेजच्या स्कीम्स असतात म्हणजे वॉटर सप्लाय आणि प्लस ड्रेनेज असे दोन्ही काम जे ह्या मंडळातर्फे केली जात होती. मी अजूनही करतो आम्ही. तर त्या महामंडळामध्ये मी जॉईन झालो. बारामतीलाच फर्स्ट पोस्टिंग मिळाल्यामुळे मी ते थोडंसं ते प्रेफरन्स दिला आणि तिथून माझं खरं सगळं आणि वयाचा तो प्रवास माझा जो सुरू झाला तो केवळ फक्त 18 वर्ष 6 महिने इतक्या कमी वयामध्ये माझा तो नोकरीचा प्रवास सुरू झाला. मी थोडंसं नवथर तरुणच अगदी होतो, मी अगदी नवथर तरुण म्हणजे नुकताच शिकलेलं आणि लगेच कॉलेजमधून बाहेर पडल्या लगेच त्याला नोकरी लागली. मी असं फारसं दुनियाचं काही नॉलेज नव्हतं किंवा अनुभव नव्हता. तर अशा ह्याच्यामध्ये वयामध्ये मी ह्या नोकरीमध्ये जॉईन झालो. कारण ती माझी त्यावेळेसची
आर्थिक म्हणा किंवा ती माझ्या कुटुंबाची ती गरज होती की मला नोकरी करणं त्यावेळेस गरजेचं होतं. की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा ज्या नंतर तर त्याबद्दल आपण विस्तृत बोलूच त्याबद्दल, पण प्राथमिक गरजा आपल्या ज्या असतात अन्न वस्त्र निवारा. बाकी मला अन्न मिळत होतं, म्हणजे आईवडील मला पोचत होते, राहायला त्यांचं मला घर होतं, म्हणजे फक्त जो स्वतःच्या पायावर उभं राहणं हा एक मुद्दा होता. त्यामुळे मी त्या ह्या कमी वयामध्ये सुद्धा नोकरी स्वीकारली. तिथून पुढं हा पाणीपुरवठा खात्यातला प्रवास माझा सुरू झाला. मग अनेक म्हणजे आमचं जे ऑफिस असते तालुक्याला एकच ऑफिस असतं, म्हणजे पूर्ण तालुका त्यांच्या अंडर असतो, त्या ऑफिसच्या अंडर. मग त्यामुळं त्यावेळेस कामही खूप असायची. नंतर टप्प्याटप्प्याने आता त्या सगळ्या गोष्टी शहरीकरण आपल्याकडे वाढत गेलं. मग शहरीकरणाच्या मोठमोठ्या ज्या शहरी योजना असतात त्याच्यामध्ये मग थोडंसं मग इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली. मग त्या नागरी ज्या योजना आहेत त्या स्वतः डिझाईन करणे, स्वतः पाणी करणे, क्वालिटी कंट्रोल, सगळा हा विषय टप्प्याटप्प्याने सगळा वाढत गेला. आणि मुळात म्हणजे थोडंसं कसं होतं की माझी अशी थोडीशी चौकस बुद्धी आहे माझी. काही कुठल्याही गोष्टीचं जर काय घ्यायचं ते डीपमध्ये आपण थोडंसं माहिती घ्यायची आणि आपल्याकडून जास्तीत जास्त चुका कशा टाळता येतील ह्याकडे माझा थोडा कल असायचा आणि जास्तीत जास्त नॉलेज कसं मिळवता येईल याच्यावर माझा भर असायचा. त्यामुळं थोडंसं मी ह्यातलं टेक्निकल नॉलेज वाढत गेलो. अगदी मी कामावरच्या लेबरकडून सुद्धा मी शिकलेलो आहे, किंवा ते बार बेंड कसे करायचे किंवा बार बांधायचे कसे, टाकी बांधताना टाकीसाठी जे असतं आहे, किंवा कॉन्क्रीट कसं मिक्स करायचं हे सुद्धा मी साईटवरच्या लेबरकडून शिकलेलं आहे. पण तुम्हाला जर खरंच शिकायची इच्छा असेल तर तुम्हाला कुठूनही ते नॉलेज मिळू शकतं, तर ते सुद्धा मी प्रयत्न केला आहे. दुसरा म्हणजे असं की आमच्या डिपार्टमेंटला, म्हणजे माझ्याच नाही प्रत्येक डिपार्टमेंटला एक ट्रेनिंग सेंटर असतं, त्या डिपार्टमेंटचं ट्रेनिंग सेंटर असतं की त्या टेक्निकल अपग्रेडेशनसाठीचं, की त्यांचे वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे सेमिनार्स, वेगवेगळे वर्कशॉप्स असं त्या ट्रेनिंग सेंटरमधून वर्षभर त्यांचा प्रोग्राम तर चालू असतो. तर त्यामधून सुद्धा मला अशा बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या. पण ज्यावेळेस अगदी 18-19 वय होतं, म्हणजे तसं बघितलं तर आपण काय म्हणतो त्याला मॅच्युरिटी हा प्रकारच नव्हता त्यावेळेस तसा. पण ज्यावेळेस आमचं पाणी पुरवठा खातं म्हणजे प्रत्यक्ष लोकांशी संबंध आहे, मग ते खेडेगावातले असतील किंवा शहरातले असतील, मग त्या गावातल्या लोकांचा संबंध, तिथले जे पुढारी मंडळी असतील किंवा ऑफिस अधिकारी असतील त्यांचा संपर्क, म्हणजे प्रत्येक वेळेस मला अशी माणसं खूप भेटत गेली. म्हणजे दररोज माणसांचं भेट आहेच माझं. मग त्यावेळेस मला आता लक्षात आलं की प्रत्येक जणाचं वर्तन असं काहीतरी वेगळं मला जाणवायला लागलं प्रत्यक्ष साईटवर काम करताना, किंवा असं, किंवा हा असा का वागतो, किंवा हा असा का बोलतो, हा पुढारी असं का म्हणतो. मग हे प्रश्न पडायचे त्या लहान वयामध्ये, किंवा आपण त्यांच्यासाठीच काम करतो आहे पण तरीसुद्धा ते आपल्याला असं काहीतरी बोलतात किंवा असं काहीतरी आपल्याशी वर्तन करतात. मग ह्यातून थोडीशी क्युरियोसिटी जागी झाली माझी, किंवा हे माणसांचं वर्तन असं का, किंवा त्याच्यासाठीच आपण काम करतो तरी असं का होतं. मग त्यासाठी मग मी थोडंसं मानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली, किंवा लोकांचं असं वर्तन का असू शकते, की त्याच्यामागची भूमिका असू शकते. मग माझ्या ठिकाणी मी बरोबर आहे का त्यांचं बरोबर आहे, ह्यात थोडंसं माझे जे कन्फ्युजन व्हायचं की नक्की कोण बरोबर आहे. मग त्यासाठी मग मी थोडंसं मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सुद्धा ह्याच्यावर खूप काही ट्रेनिंग कोर्सेस होते, खूप सेमिनारसुद्धा अरेंज केले जायचे. मग त्या गोष्टीकडे मी थोडासा वळला गेलो, की पुन्हा एकदा अभ्यासाकडे वळला गेलो, किंवा ते ट्रेनिंग जास्तीत जास्त ट्रेनिंग आपल्याला कशी घेता येतील ह्या, किंवा तर तुम्ही एखादी साईट हँडल करायची आहे, म्हणजे तिथं तुमचं काय मटेरियल मॅनेजमेंटसुद्धा येतं तुमचं, की वेळच्या वेळी मटेरियल तिथं आलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला अगोदर ते मॅनेज करता आलं पाहिजे. तिथं लेबरचा प्रॉब्लेम असतो, मग लेबर मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. किंवा तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फायनान्सचा असतो. शेवटी बघा गव्हर्मेंट लेवलवरनं तेवढा फायनान्स आपल्याला वेळच्या वेळी अवेलेबल करून घेता पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी मॅनेजमेंटच्या आहेत त्यासुद्धा मग मला थोड्याशा वाटलं की ह्यातही आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे. कारण हे कॉलेजमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही, फक्त तिथं काही थेरॉटिकल नॉलेज दिलं जातं की कॉन्क्रीट असं असं करायचं असतं, खडी घ्या, वाळू घ्या, सिमेंट घ्या, मिक्स करा, पाणी टाका आणि ते ह्याच्यामध्ये भरून टाका, म्हणजे असं एवढं असतं. पण प्रॅक्टिकल त्यापेक्षा खूप वेगळं असतं. तुम्ही साईटवर काम करणं हे त्यापेक्षा खूप वेगळं असतं. मग त्या गोष्टी मला सगळ्या शिकायच्या होत्या आणि थोडंसं पहिल्यापासून माझे शिक्षणाकडे थोडासा कल होता, त्यामुळं मी थोडंसं याकडं वळलो थोडंसं. म्हणजे तुम्हाला तुमच्या नोकरीने भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या खूप. म्हणजे खरंच माझं तर असं स्पष्ट मत आहे की आता आज सरकारी नोकऱ्यांच्याबद्दल किंवा अधिकाऱ्यांच्याबद्दल
खूप काही वेगळं बोललं जातं. ठीक आहे, ते दॅट्स कारणं असतील त्यांच्या लेवलची किंवा ते बात सोडून द्या. पण ज्याला खरंच काहीतरी नॉलेज मिळवायचं आहे, खरंच काही नवीन प्रोजेक्ट करायचे आहेत, नवीन टेक्निकल नॉलेज मिळवायचे, त्यांनी खरंच गव्हर्मेंट जॉब स्वीकारावा. कारण गव्हर्मेंट जॉबमध्ये तुम्हाला नवीन नवीन संधी दरवेळेस उपलब्ध होत असते. कारण जसं तुमचा काळ बदलतो तसं टेक्नॉलॉजी बदलते. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्या इथं आत्मसात करायसाठी आपलं गव्हर्मेंट त्यासाठीच असते सगळे, की नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला आली पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्हाला तिथं ट्रेनिंग सेंटर्स असतात किंवा तुम्हाला ट्रेनिंगला अब्रॉडसुद्धा पाठवलं जातं. नॉट म्हणजे फक्त तुम्हाला इथल्या इथं देत, तर काही ट्रेनिंगसाठी तुम्हाला अब्रॉडसुद्धा पाठवलं जातं. म्हणजे ज्याला खरंच काही करायची इच्छा आहे मनापासून, की आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे, लोकांसाठी करायचं आहे, तर त्यांना असा माझा सल्ला अवश्य राहील की त्यांनी फक्त सरकारी नोकरी जॉईन करावी. कारण खाजगीमध्ये कसं असतं की तिथं फक्त खाजगी नोकरी म्हणलं की प्रॉफिटचा विषय येतो. तसं शासनामध्ये काहीच नसतं ना, की लोकांसाठीच सगळं करायचं असतं. त्यामुळे तिथं प्रॉफिटचा विषयच नसतो. त्यामुळे तुम्ही जे काय कराल ते लोकांसाठी करायचं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला चांगल्यात चांगल्या संधी तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये मिळू शकतात. आणि त्यासाठीचं तुम्हाला टेक्निकल नॉलेज तुम्हाला अपग्रेड करायचं असेल किंवा नवीन काय शिकायचं असेल तर त्या संधीसुद्धा तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये विदाऊट पेईंग ए सिंगल पेनी तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या त्या गोष्टी दिल्या जातात. तर त्याचा मी जास्तीत जास्त फायदा घेत गेलो आणि त्यातून सगळं जे आज काय आहे ते त्याचं ते थोडंसं मूर्त स्वरूप आहे एवढंच. नक्कीच सर. तुम्ही तुमच्या प्रशासकीय नोकरीत भरपूर सारे ट्रेनिंग घेतले, भरपूर शिकला, पण तिथून तुम्हाला अचानक मोडी लिपीची आवड कुठून लागली आणि त्यात तुम्ही सध्या कसं शिकला मोडी लिपी आणि सध्या काय काम करता त्यामध्ये? आता माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. इथंच बाजूला डोलेवाडी गाव आहे 10 किलोमीटरवर, तिथं शिक्षक होते. तर तिथं आम्ही राहायचो. ह्याच्यामध्ये माझं प्राथमिक शिक्षण सगळं तिथंच झालं आहे. आणि माझ्या आजोळ म्हणजे आईचे वडील बारामती इथं. तर माझे आजोबा दिवाणजीचं काम करायचे, व्यापाऱ्यांची हिशोब लिहायचं काम करायचे. आणि साधारणतः ती 50-55 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस अगदी मी ती 5-6-7-8 वर्षाचं होतं की नुकतंच आम्ही शाळेत जायला लागलो होतो किंवा असं ते होतं. मग ज्यावेळेस सुट्टीला आम्ही इकडं आजोळी यायचो आजोबांच्याकडं, मग ते त्यांच्याकडं काय ते काही कामं घरी आणायचे करायला, हिशोब लिहायला व्यापाऱ्यांच्या. मग ते त्या लाल चोपड्या त्यावेळेस तशा असायच्या आणि मग ते पेननी, शाईच्या पेननी त्याच्यावरती हिशोब लिहायचे. मग ते मोडीमध्ये असायचं. मग ते आम्ही बघायच्या वेळेस किंवा हे वेगळंच काहीतरी भाषा आहे, ही आपली मराठी भाषा नाही आहे, काहीतरी वेगळं दिसते. मग आम्हाला ती क्युरिओसिटी. मग ते आजोबांना विचारायचे, मग ते आजोबा सांगायचे हे मोडीमध्ये. पण ते आम्हाला त्यावेळेस काय फारसं कळायचं नाही, कारण त्यावेळेस तर मोडी शिकवणंच बंद झालं होतं. हे मोडी शिकवली जात नव्हती. म्हणजे अभ्यासक्रमात आपली मोडी केव्हाच सरकारने ते बाहेर काढली होती. त्यामुळे त्याचं शिक्षण आता मिळतच नव्हतं त्यावेळेस, त्या काळी. म्हणजे जर 50-55 वर्षाच्या दरम्यानची गोष्ट आहे. मग त्यावेळेस जे कुतूहल मनात होतं की नाही हो, हे काहीतरी वेगळं आहे आणि हे आत्ता नाही आहे, हे आजच्या काळामध्ये हे आपल्याला आलं पाहिजे किंवा असं थोडं आपल्याला हे माहिती झाली पाहिजे, असं त्यावेळेची क्युरिओसिटी ती मनात जे घर करून बसली होती. ती नंतर नोकरीच्या ज्यामध्ये ते सगळ्या गोष्टी काही नंतरच्या जबाबदाऱ्या येत गेल्या, कामाच्या असतील किंवा संसाराच्या असतील. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या दबल्या गेल्या, तशाच राहिल्या मनामध्ये, तशाच दबून राहिल्या. ज्यावेळेस नंतर मी 2013 साली निवृत्ती घेतली, म्हणजे VRS घेतली जॉबमधून. आणि मी माझं प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली की मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून माझी प्रॅक्टिस सुरू केली. त्याचाही 2-4 वर्षाचा कालावधी गेला की त्यावेळेस नवीन एखादा व्यवसाय सुरू केला की तोही उत्साह आपल्याला भरपूर असतो नवीन. मग त्यातही माझी 3-4 वर्षे गेली. नंतर त्यात सेटल झाल्यानंतर मला थोडासा वेळ मिळायला लागला. आणि मग नंतर काही ज्या आपल्या जुन्या बालवयातल्या असतील किंवा त्या तरुणपणातल्या असतील काही इच्छा ज्या अशा बाजूला राहिलेल्या आहेत किंवा आपल्याला त्या करता आल्या नाहीत जबाबदारीमुळं, मग त्या आपल्याला काहीतरी आता यापुढे आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्यासाठी जगायचं असं. मग ते थोडंसं त्यावेळेस ठरवलं मी ते. आणि कर्मधर्म संयोगानं त्यावेळेस म्हणजे माझं ऑफिस पुण्यामध्ये होतं, साधारण 3-4 वर्ष पुण्यात होतं. नंतर थोडंसं ते पसारा कमी करून मी बारामतीत पुन्हा आलो. मग यावेळेस मला इथं वेळ मिळायला लागला. आणि त्यावेळेस मला असं आठवलं म्हणजे मग काही मित्र जमले, माझे मित्र, प्राध्यापक मित्र वगैरे थोडेसे झाले इथं. मग नंतर असं एका मित्राकडून कळालं की त्यांचं जे शारदानगरला शारदाबाई पवार महाविद्यालय आहे त्या ठिकाणी जवळजवळ आता सलग आता हे 12-13 वर्ष त्यांचं की ते मोडी लिपीचे क्लासेस तिथं चालवतात. म्हणजे दरवर्षी त्यांचा तो क्लास असतो.
पण आजपर्यंत काय व्हायचं की ते फक्त त्यांच्या कॉलेजमधल्या मुलींसाठीच तो फक्त अरेंज करायचे, की बाहेरच्या कुठल्याही लोकांना ते ॲडमिशन तिथं देत नव्हते. मग थोडासा आम्ही प्रयत्न केला, आमचे तिथं मित्र आहेत, काही प्राध्यापक मित्र आहेत, ते मग त्यांच्या थ्रू आम्ही थोडासा प्रयत्न केला की हा फक्त तुम्ही मुलींपुरता कोर्स अरेंज करताय आणि शासनाचे हे मोडीचे क्लासेस फक्त ठराविकच असतात, म्हणजे इतर वेळी काय नसतं त्यांच्या, म्हणजे अगदी मोजके असतात ते. मग इथं जर तुम्ही आम्हाला जर बाहेरच्या लोकांना जर हे केलं, तुम्ही परवानगी दिली, तर आम्हाला ह्या गोष्टी शिकता येतील असं. मग ते आम्ही त्या प्रिन्सिपलला कन्व्हिन्स करून जरा त्यांच्याकडून परमिशन काढली आणि समजा 2 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला बाहेरच्या लोकांनाही ॲडमिशन घ्यायची परमिशन दिली होती. मग त्या संधीचा फायदा घेऊन मी माझ्या बालपणातलं जी क्युरिओसिटी अजून तशीच राहिली होती. म्हटलं ठीक आहे, चलो आपण ते एकदम मोडी काय आहे हे तरी एकदा जाणून घेऊया. म्हणून फक्त एक नवीन लिपी आपल्याला, किंवा त्यावेळेस फक्त भाषा ते वाटायची मला, भाषा एक नवीन भाषा शिकता येईल. पण नंतर त्यावेळेस कळलं की भाषा नाही आहे, ही फक्त लिपी आहे. त्यातून जे लिखाण होतं ते सगळं मराठीमध्येच असतं. मग अशा पद्धतीने 1-2 वर्षापूर्वी माझ्या मित्रांच्या मदतीने मग तो मी मोडीचा कोर्स इथं शारदानगरला केला. मग थोडंसं काही जे आपल्या अपुरी स्वप्न आपण म्हणतो ना, अपुरी स्वप्न असतात ते पूर्ण करायचं असतात, तसं एक थोडंसं ते अपुरं स्वप्न होतं लहानपणीचं, ते थोडंसं 1-2 वर्षापूर्वी पूर्ण केलं. ओके. तुम्ही त्याचसोबत कविताही लिहिता, काही तुमच्या कविता संग्रह आहेत, ती नक्की लिहिण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? हां, नाही, याची प्रेरणा माझ्या नोकरीला लागल्यापासूनच थोडीशी डेव्हलप झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आमच्या सरकारी नोकरीमध्ये आम्हाला डायरी हे कंपल्सरी असते, की तुम्ही दररोज काय काम केलं हे तुम्हाला मंथली डायरी आमच्या ऑफिसला सबमिट करावं लागते. मग डायरी लिहिणं तिथनं माझं सुरू झालं. मग ऑफिसचं कामकाजाची डायरी थोडी माझी वेगळी असायची, किंवा ऑफिसचं कामकाज काय केलं किंवा साईटवर तुम्ही काय केलं ती डायरी, टेक्निकल डायरी वेगळी असायची. पण नंतर मग असं लक्षात आलं की साईटवरचे काय प्रसंग घडत आहेत. मग ते इकडं माझा थोडासा मानसशास्त्राचा अभ्यास चालू होता, पर्सनल डेव्हलपमेंटचा थोडासा अभ्यास चालू होता, त्या दृष्टीने माझे काही कोर्सेस चालू होते. मग त्या अनुषंगानं त्या प्रसंगाकडे आपण कसं बघतोय, मग त्यासाठी मी ते प्रसंग लिहायला लागलो, की साईटवर एखादा प्रसंग घडला तर मग तो लिहून काढायला लागलो मी. आणि नंतर त्या विचार करायचा की हा असा का वागला असेल, हा असा का बोलला असेल, किंवा ह्या मीटिंगमध्ये असं चर्चा का झाली असेल, किंवा मीटिंगमध्ये एखादा वाद का उद्भवला असेल. मग त्या दृष्टिकोनातून मी दुसऱ्यांच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास करायला लागलो आणि त्या दृष्टीने मग ते असं लिहायला लागलं. मग सुरुवातीला मी असं गद्य लिहित राहायचो. मग त्या पानं सगळी भरली जायची. मग जसं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये थोडंसं अनुभव तुम्हाला येत जातो, किंवा त्यात थोडं मॅच्युरिटी येत जाते, आता आपण जसं म्हटलं, तर नंतर असं वाटायला लागलं की आपण जे लिहितोय ते खरंच खूप म्हणजे असं अस्ताव्यस्त होतं आहे, की आपण जे समजा 10 ओळींचा एखादा पॅराग्राफ असेल तर तोच कंटेंट मी आता 2 ओळीत लिहू शकत होतो. तेवढी थोडीसं आता मॅच्युरिटी थोडीशी येत होती त्याच्यामध्ये, अभ्यासामुळं म्हणा किंवा लिखाणातल्या सरावामुळं म्हणा. मग ते माझं लिखाण थोडंसं शॉर्टमध्ये होत गेलं. त्या नंतर माझं वाचन तर चालूच होतं काय, कारण आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणापासून सांगितलं होतं. कारण माझे वडील माझ्या कुटुंबातले शिकलेली एकमेव व्यक्ती, आणि नोकरीला लागलीसुद्धा ती त्यांच्या कुटुंबातली पहिलीच व्यक्ती होती. आम्हाला जमीन जुमला किंवा कसलाही आमचा व्यापार नाही, व्यवसाय काही नसल्यामुळं वडिलांचं आम्हाला पहिल्यापासून कानमंत्र होता, शिकाल तरच जगाल. शिकायचं म्हणलं की तुमचं वाचन आलं, आपण आता म्हणतो वाचाल तर वाचाल, तसं मग थोडंसं आमच्या वडिलांनी ते वेगळ्या शब्दात आम्हाला सांगितलं होतं की शिकाल तरच जगाल. मग वाचन तेव्हापासूनच होतं सगळं. मग नंतर त्यावेळेस कविता वाचनसुद्धा असायचं. मग नंतर परत असं डोक्यात आलं की ठीक आहे, आपण आता हे लिहितो आहे आपण, मग तेच जर आपल्याला जर कविताच्या माध्यमातून मांडता येईल का, असं ते विचार डोक्यात आला. मग ते थोडंसं कवितेकडे वळालो, कविता लिहित गेलो. काही सामाजिक प्रश्नांच्यावर सुद्धा कविता लिहिल्या. नंतर मग हळूहळू परत मी माझं ते लिखाणसुद्धा परत शॉर्ट करत गेलो, की आता नाही आपण 20 ओळींची कविता लिहिली आहे, मग तेच आपल्याला 10 ओळीमध्ये कसं लिहिता येईल, तोच कंटेंट 10 ओळी कसं लिहितं. मग थोडंसं मी ते वेगवेगळ्या प्रकाराकडे वळवलं कवितांमधल्या. मग थोडंसं अभंगाकडे वळालो, किंवा अष्टाक्षरीकडे वळालो. तसं त्या गोष्टी त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारे करायला लागलो. मग मी नंतर 4 ओळीकडे वळालो, किंवा ते 4 ओळीमध्येच ती ते आपला विचार कसा मांडायचा. मग कविता लिहित गेलो, 4 वेळा लिहित गेलो. नंतर हायकू शिकलो, हा जपानी प्रकार शिकलो, की त्यांची 3 ओळींची कविता असते, फक्त 3 ओळींची, आणि त्यातसुद्धा शब्दसंख्या मर्यादा असते. पहिल्या ओळीत 5, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत ते 5च. म्हणजे ठराविक शब्दामध्ये ठराविक ओळीतच तो तुमचा कंटेंट कसा आला पाहिजे. मग थोडंसं असं मी काय म्हणू आपण त्याला
किंवा सूक्ष्मतेकडे थोडंसं जायला लागलो मी. मग त्या चारोळ्या लिहिल्या, कविता लिहिल्या. आता कविताकडं संग्रहाकडं कसा वळवलं जायचं याचं सांगायचं झालं तर आता आपण सध्या सगळ्यांच्याकडे मोबाईल आलेत, मोबाईलचा वापर सर्रास होतो. आता त्यावेळेस आम्ही मोबाईल आम्हाला वापरायला लागायचा ऑफिस कामासाठी, म्हणजे काही मेसेज पोचवणे, मेल करणे यासाठी करायचं. पण नंतर मग फेसबुक आलं किंवा आता इन्स्टा आलं, वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपल्या त्यामध्ये आपल्याला आले. मग ते थोडेसे शिकलो. मग त्यावर असं म्हणजे ते बरेचसे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. आता फेसबुक पेजेस त्यांचे आहेत काय काय. तसंच आमचं मग ते चारोळी मंच नावाचा एक मला ग्रुप त्या मिळाला की त्यावेळेस ते चारोळी फक्त असायचे त्याच्यावर. मग त्या ग्रुपला मी जॉईन झालो. मग तिथूनही मला खूप काही शिकता आलं, खूप काही मला तिथं प्रेझेंट करता आलं, माझं मांडता आलं मला. तसंच मग व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळे लेखांचे ओळखीनंतर ग्रुप्स तयार झाले. मग वेगवेगळे आता पुण्यातला माझा एक रायटर्स ग्रुप म्हणून नावाचा ग्रुप आहे पुण्यातला आमचे. ते हे आहेत ते ॲडमिन आहेत ते पुण्यामधल्या शीतल मॅडम म्हणून आहेत ते आमच्या त्याच्यामध्ये. आणि जो आमच्या महाराष्ट्रातला जो 350 लोकांचा तो ग्रुप आहे की नवलेखक सगळे असे नवीन जे लिहित आहेत. मग त्यांचा तो आमचा एक ग्रुप आहे. तो त्या माध्यमातून मग वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला कळत गेल्या. लघुकथा म्हणजे काय किंवा तुमचं अलक म्हणजे काय, सुलक म्हणजे काय, या गोष्टी सगळ्या शिकता आल्या. नवीन प्रकार शिकता आले, काव्याचे नवीन प्रकार शिकता आले. तसंच मला मग काही वेळेस मग ते असा गझल प्लॅटफॉर्म सापडला की अजूनही आपल्याला ते पूर्ण कविता तुम्ही फक्त 2 ओळीच्या शेरामध्ये तुम्हाला लिहिता आली पाहिजे. मग थोडासा गझलेचा अभ्यास सुरू केला किंवा आपल्याला जे काय मांडायचं आहे एक 10 ओळीमध्ये ते 2 ओळीच्या शेअरमध्ये ते कंटेंट आला पाहिजे. थोडंसं मग असा माझा कवितेचा प्रवास सुरू झाला, गझलचा प्रवास सुरू झाला. आणि मग असं आमचं ठरलं की नवीन पुस्तक जर प्रकाशित करायचं म्हटलं की सगळ्या गोष्टी एक तर कवितेला कविता संग्रहाला फारसं हे प्रकाशक लोक हात लावत नाहीत, कारण त्याला फारसा खप नसतो. कारण नवोदितांचं काव्य कोण वाचणार किंवा ते ज्यावेळेस तो लेखक कधी प्रसिद्धीला पावेल त्यावेळेस त्याचे मग ते कविता संग्रह छापले जातात. म्हणून तर आमच्या ग्रुपमध्ये जसं डिस्कशन झालं की मी ह्या पेपरला माझं पाठवलं होतं, तिथनं परत आलं, मी ह्या प्रकाशाला माझी कविता पाठवली होती, तिथनं परत आली, असं ते बऱ्याचशा ग्रुपवर डिस्कस आमचं व्हायचं. मग नंतर मग आमच्या ग्रुपमध्ये असं ठरलं की मग ठीक आहे, नाही मग आपण असं करूया की आपणच आपल्या कविता प्रकाशित करूया. त्यानंतर आमच्या चारोळी मंच मार्फतच आम्ही असं ठरवलं की नाही आपल्या नवलेखाच्या कविता आपणच प्रकाशित करायच्या. आणि त्या विचाराचा थोडासा पाठपुरावा करून आम्ही मग आमचे प्रातिनिधिक काव्यसंग्रह असे आम्ही पब्लिश केले. खूपसे झालेत आमचे, अगदी माझ्या माहितीप्रमाणे अगदी 30-35 तरी काव्यसंग्रह आमच्या मंचे प्रकाशित झालेत. पण त्यातले 4 काव्यसंग्रहामध्ये माझ्या कविता आहेत आणि चारोळ्या आहेत. असं म्हणजे माझे आत्ता माझ्या नावावर 4 काव्यसंग्रह आहेत. नक्कीच लेखन आणि कविता करण्यासाठी चौकस मेंदू आणि चौकस वाचन तुम्हाला चौकस नजर पाहिजे. तुम्हाला समोर एखादा प्रसंग दिसला तर तुम्हाला तो कॅच करता आला पाहिजे, त्यातले भाव तुम्हाला कॅच करता आला पाहिजे, त्यातला विचार तुम्हाला कॅच करता आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला इतर लेखांचं वाचनसुद्धा तेवढंच पाहिजे की त्यांनी ते कसे भाव मांडलेले आहेत किंवा त्याने तो विचार कसा मांडलेला आहे, ह्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास खूप करावा लागतो. त्याला वाचन मात्र कंपल्सरी गरजेचं आहे, तरच तुम्ही तुमचे विचार चांगल्या आणि योग्य शब्दामध्ये मांडू शकता. या संदर्भात सर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही जॉबला लागला तेव्हाचा काळ शैक्षणिकदृष्ट्या असेल किंवा जॉबची वेकन्सी असेल आणि आत्ताचा काळ किती फरक जाणवतो? नक्की काय शिक्षणाची पात्रता कमी झाली का, जी कॅन्डिडेट त्यांची पात्रता कमी झाली का, जॉबची संख्या कमी झाली? जॉबची संख्या कमी झालेली नाही. आजही उलट गव्हर्नमेंटचा आपण आता विकास आपला खूप चालला आहे. आता बघतो आपण की भारताचा विकास किती प्रगती वेगाने चालला आहे किंवा महाराष्ट्राचा विकाससुद्धा चांगला चालला आहे, आपला वेगाने चालू आहे. तर हे तुमच्या विकासाचे काम हे वाढतच जाणार आहेत. जशी लोकसंख्या वाढेल तसं तुमच्या हे इन्फ्रा तुम्हाला तेवढे वाढवावे लागणार आहेत, तेवढं तुम्हाला सोयी सवलती लोकांना तेवढ्या द्यावं लागणार आहेत. त्यामुळं काम हे संपणारच नाही आहे. तुम्हाला ते हे जॉब जे आत्ता जे आहेत ते कायम राहणारच आहेत, उलट दिवसेंदिवस ते वाढतील. म्हणजे पण सध्या कसं झालं आहे की जास्त ते आता गव्हर्मेंटमध्ये भरती केली जात नाही किंवा काय त्यात कारण असतील गव्हर्मेंट लेवलची, चर्चा करण्यात हा वेळ नाही आहे आपली. आणि दुसरं असं की शिक्षणामध्ये सुद्धा खूप फरक झालेला आहे. आता आमच्या काळामध्ये फक्त काय होतं की फक्त गव्हर्मेंटचीच कॉलेज होती, शासकीयच कॉलेज होती. मग ते इंजिनिअरिंग असू दे, फार्मसी असू दे, मेडिकल असू दे किंवा अजून काय असू दे, D.Ed असू दे, B.Ed असू दे, त्यावेळेस फक्त ती शासकीय कॉलेज असायची.
नंतर आपण काय केलं, शैक्षणिक धोरण ज्या बदलल्यामुळं काही खाजगी संस्थांनाही आपण कॉलेजेस काढायची परवानगी दिली. तर त्यामध्ये काही गोष्टी पाळल्या जात नाहीत किंवा ते नॉर्म्स पाळले जात नाहीत. त्यामुळं तसं बघितलं तर त्या काळाच्या आणि आजचा काळाचा शैक्षणिक दर्जा थोडासा खालावला म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. भले तुमचं आज टेक्नॉलॉजी खूप त्यातल्यापेक्षा ॲडव्हान्स आज खूप झालेलं आहे, पण मात्र ह्याचा दर्जा निश्चितपणे थोडा खालवलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्या कॅलिबरचे आज हे मिळत नाहीत, म्हणजे काय कॅन्डिडेट मिळत नाहीत असं होतं. आणि किंवा काही शासनाचे काही हे असतील, अडचणी असतील किंवा त्यांचे काही हे असतील, त्यांच्या लेवलचे काही प्रश्न असतील. आतापर्यंतचे जे आपले सगळे छंद झाले की मोडी लिपी असेल, कविता लेखन असेल किंवा लिखाण करणं असेल, हे झाले बैठे छंद. पण तुम्ही त्याचसोबत रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग या सगळ्या गोष्टी करता. यातून नक्की काय मानसिक आणि शारीरिक लाभ मिळतो बरं? शारीरिक लाभ तर निश्चित आहे. फक्त आता कसं होतं की त्या वयामध्ये मी व्यायाम माझा फक्त वॉकिंग, म्हणजे साईडवर जायचं, म्हणजे चालायला लागायचं, म्हणजे तेवढंच व्यायाम तेवढा पुरता मारित होत होता. पण ज्यावेळेस मी आता म्हणजे सेवानिवृत्त झालं, VRS घेतली, त्यावेळेस मला वेळ मिळायला लागला. मग काय करायचं की जे लहानपणीचे आपले काही छंद राहिलेले असतात की नाही आपल्याला काहीतरी खेळ खेळायला पाहिजे. त्यावेळेस कसं होतं, कबड्डी, व्हॉलीबॉल वगैरे असेच खेळ असायचे. मॅरेथॉन वगैरे हा फारसा नव्हतं. मग ते कधीतरी ऑलिम्पिकमध्येच त्या बातम्या दर 4 वर्षांनी तेवढा ऐकायच्या, किंवा त्याच्यामध्ये रनिंग असते, हे सायकलिंग असते, एवढं असं असायचं. पण नंतर जसा काळ पुढे गेला तसं तर मग ते मॅरेथॉन्स यायला लागला, किंवा त्याच्या स्पर्धा यायला लागल्या, सायकलिंगच्या स्पर्धा यायला लागल्या, किंवा वॉकेथॉन यायला लागल्या, चालायचं होतं स्पर्धा यायला लागल्या. म्हणजे आपल्याकडे एशियन गेम्स असे, त्यावेळेस फक्त आम्ही ते बघायचो. मग त्यावेळेस असतं ना की त्यांचं जे स्टेटस किंवा आपण ते आपल्या काहीतरी आयडल असतो, मग त्यासारखं वाटायचं की नाही आपल्याला सचिनसारखं क्रिकेट खेळता आलं पाहिजे, नाही तर क्रिकेट तरी खेळता आला पाहिजे, अशी इच्छा असते प्रत्येकाची. ते सुप्त भावना असतात तशा. त्यावेळेस मग फील्ड थोडंसं जे स्पोर्ट्स असतात त्याला थोडंसं हे होतं, जास्त एक्सपोजर होतं. त्यावेळेस वाटायचं काहीतरी आपल्याला खेळ आपल्याला आला पाहिजे, करता आला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी जॉबला असतानाही हेड ऑफिस आमचं पुण्याला होतं, त्यावेळेस पुण्याला जायचो. त्यावेळेस फक्त STचा प्रवास असायचा. STने जाताना दिवेघाट सुरू झाला की दिवेघाटाच्या मध्ये सायकलिंगसाठी, रनिंगसाठी हे जे आर्म फोर्सेसचे किंवा सैनिक लोक, ते जे विद्यार्थी आहेत ते घाटामध्ये प्रॅक्टिससाठी यायचे. मग ते पुन्हा ते सगळं परत ते हे झालं, मन जागृत झालं की ते परत इच्छा बाहेर आली की नाही हे आता रनिंग करतायत, सायकलिंग करतायत, आपल्याला आपलं सायकलिंग करता आलं पाहिजे असं त्यावेळेस थोडं वाटायचं. नंतर त्यातही पुन्हा वेळ गेला. ज्यावेळेस मी 12वी आलो त्यावेळेस इथं वायकर वकिलांनी सांगता 12 वर्षापूर्वी सायकल क्लब सुरू केला. ते 4 मित्र रेग्युलर सायकलिंग करायचे, आणि ते 4ची संख्या आज आमची 450वर गेलेली आहे, आमची क्लब मेंबर संख्या. मग त्यांनी सायकल चळवळ ते 12 वर्षापासून त्यांची सातत्याने चालू आहे. मग ते दर रविवारी आमचं सायकल क्लबचं क्लब राईड असते. मग ते एकदा असंच फिरताना आम्हाला ते दिसलं किंवा क्लबचे लोक 30-40 लोक सायकलिंग करतायत, अगदी ओळीने जात आहेत, एका स्पीडने चालत आहेत. मग त्यांचे ते जर्सीज, त्या क्लबच्या जर्सीज आहेत, त्या जर्सीज एक आकर्षण होतं मला त्यावेळेसपासून. मग ते इथं आल्यानंतर मग ते क्लब जॉईन केला की सुरुवातीला मग आपण म्हणलं ठीक आहे चला सायकलिंग करूया. मग सायकलिंग करायला लागलो. मग ते रेग्युलर म्हणजे सायकलिंग करत असताना आमच्याच क्लबचे काही मेंबर्स मग मॅरेथॉनला जायचे, वेगवेगळ्या स्पर्धामध्ये जायचे. मग सायकलिंगमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार होते. सायक्लोथॉन आहे, डिओथलॉन आहे वगैरे असे, ते ट्रायथलॉन आहेत वगैरे, घेतले ते प्रकार आहेत सगळे फील्ड याच्यामधले. मग आमचे काही क्लब मेंबर त्या मॅरेथॉनला जायला लागले. मग ते बघितले की काय आहे, मग याचं ठराविक अंतर आपल्याला रन करावा लागतो. मग समजा 5 किलोमीटर असतील, 10 किलोमीटर असतील, 21 असेल, 42 असेल, त्यातले ते टप्पे आहेत सगळ्या गोष्टीचे. मग 50 किलोमीटर, 100 किलोमीटर असे ते त्यातले मॅरेथॉनचे त्यातले टप्पे आहेत सगळ्या गोष्टी. मग विचार केला की नाही आता आपल्याला सायकलिंग जमतं आहे, आपल्या आता फिटनेस थोडा चांगला आपल्याला आलेला आहे, आपण मग जरा थोडं रनिंगचे सुरू करूया. मग मी थोडं रनिंगला वळालो. वयाच्या 56व्या वर्षी मी माझी पहिली मॅरेथॉन केली. ती म्हणजे आपली फलटणला इथं शेजारी, मग जवळपासच्याच फक्त मॅरेथॉन करायचं. म्हणजे माझ्या वयाच्या 56व्या वर्षी 2019 साली मी इथली फलटणची मॅरेथॉन केली, माझी पहिली मॅरेथॉन. तेव्हापासून आज तारखेत माझे मॅरेथॉन चालू आहेत, सायक्लोथॉन चालू आहेत. आणि ह्या माध्यमातून मी आजपर्यंत माझ्याकडं
100+ मेडल्स ट्रॉफीज आहेत आणि सर्टिफिकेटचं तर काय मी मोजणं सोडून दिलेलं आहे. यातूनही आपल्याला काय होतं की तुमचा फिजिकल फिटनेस वाढला जातो आणि त्याच्यामध्ये एक तुम्ही टार्गेट अचीव केलं की त्यातनं जो तुम्हाला आनंद मिळतो ना तो म्हणजे त्या शब्दात तुम्हाला व्यक्त करता येत नाही. मग जो लहानपणी की कुठल्याही म्हणजे कारणाने म्हणा किंवा जबाबदारी असतील किंवा अजून काय कारण असतील मला तो आनंद घेता येत नव्हता खेळामधला म्हणा किंवा अजून फ्रीडममधला आपण जो थोडंसं फ्रीडम म्हणतो ना व्यक्ती स्वातंत्र्य तो मला ह्या खेळाच्या माध्यमातून मिळायला लागला म्हणून मी त्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं आणि त्यातनं असा फायदा झाला की माझं डायरेक्ट म्हणजे फिटनेस वाढला माझं म्हणजे मला हा शारीरिक फायदा त्यातून झाला की मला आता आठवत नाही मी ह्या 5-6 वर्षामध्ये कधी आजारी पडलेलो आहे आणि मी दवाखान्यात कधी गेलेलो आहे मला आठवत नाही. म्हणजे हा एक फायदा आहे की त्याचा की तुम्हाला जर रेग्युलर व्यायाम केला तर तुम्हाला त्या आजारापासून ते बाजूलाच ठेवतं तुम्हाला ते अशा त्या गोष्टी आहेत त्या. नक्कीच. तुम्ही उतरत्या वयात तरुण वयात जी मजा घेता येते किंवा जे फिजिकल टास्क करताय ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय तर त्या संदर्भात माझा प्रश्न आहे की उतरत्या वयात माणूस बहुधा फायनान्शियल आणि फिजिकल फार स्ट्रगल करतो यावर तुमचं काय मत आहे? आता तसं जर आता बघितलं तर थोडंसं मी मानसशास्त्राचा थोडासा अभ्यास केला आहे याचा तर त्याच्यामध्ये एक छोटंसं एक मस्त काही टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये. तर एक मानसशास्त्रज्ञ आहे अब्राहम मॅस्लो म्हणून आहे ते. मग त्यांनी आपल्याला ते जीवन जगण्याच्या प्रेरणा किंवा पातळ्या त्यांनी दिलेल्या आहेत काय आपल्याला की माणूस का जगतो किंवा कशासाठी जगतो. तर त्यांनी मग थोड्याशा 5 पातळ्या दिल्या की जे तुम्ही जीवनामध्ये ह्या 5 पातळ्यासाठीच जगता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशासाठी जगत नाही. मग ते पहिली पातळी तुमची काय आहे ती की तुमच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा. तुम्ही जोपर्यंत वयात म्हणजे तरुण होत नाही तोपर्यंत तुमचे आईवडील तुमचा सांभाळ करतात पण ज्यावेळेस तुम्ही काम करण्याच्या लायक होता किंवा तेवढं तुमचं एज्युकेशन झालेलं असतं किंवा तुम्ही तेवढे केपेबल होता त्यावेळेस तुम्ही काय करता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहता. तुम्ही तुमचं अन्न किंवा वस्त्र असेल किंवा तुमचा निवारा असेल त्यासाठी तुम्ही स्वतः काम करता. म्हणजे तुमची पहिली पातळी असती काय की जे दैनंदिन गरजा तुमच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा ती एकदा जर आपण पार केली की तुम्ही त्यावेळेस ठीक आहे माझं आता मी एवढा केपेबल आहे की माझ्या 3 गरजा मी पुऱ्या करू शकतो. त्यानंतर त्यांची दुसरी जी त्याने पुढची टप्पा सांगितला किंवा तुमची पुढची पातळी सांगितली तुम्हाला सिक्युरिटी लागते. तुम्ही मग काय करता तुम्ही सेक्युर्ड लाईफकडे तुम्ही जाता पुढे की जे आज माझं हे करतोय की माझं भविष्यामध्ये की मला सिक्युरिटी मिळाली पाहिजे की काहीतरी सिक्युर्ड लाईफ माझं झालं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा काम करता किंवा तुम्ही सेविंग्स करता किंवा तुम्ही इतर व्यवसाय सुरू करता मग त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करता किंवा तुम्ही इन्शुरन्स काढता किंवा त्यातले जे प्रकार सगळ्या गोष्टी आहेत. मग ज्याला जो पसंत पडेल किंवा ज्याला जो रुचेल तो पण त्यासाठीच तो पुढं मग काम करत राहतो का त्याची पहिली नीड संपलेली असते. मग त्याची पुढची नीड काय असते की मला एक सिक्युर्ड लाईफ जगायचं मग त्यासाठी तो धडपड करतो. मग त्याला असं टप्पा येतो जीवनातला की ते सुद्धा त्याचं फुलफिल झालं असतं. माझा फुल इन्शुअर्ड मी आहे माझ्याकडे काहीतरी एक्स्ट्रा इन्कम आहे त्यासाठी तो म्हणजे तो सिक्युअर होतो. पण तेवढ्या तो थांबतो का तेवढ्या तो थांबत नाही. मग त्याच्या पुढची पातळी त्यांनी अशी दिलेली आहे की तुम्हाला समाजाकडून काहीतरी अपेक्षा वाढतात तुमच्या की समाजाने माझं कौतुक करावं मला मान द्यावा किंवा माझ्या म्हणण्यामध्ये त्यांनी हो म्हणावं किंवा माझं ऐकावं थोडंसं तुमच्या ह्या अपेक्षा वाढतात. मग त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न सुरू करता. मग ते वेगवेगळे ॲक्ट असतील मग तुमची समाजसेवा असेल किंवा अजून काय असतील किंवा तुम्ही गरिबांना मदत करणं असेल किंवा अगदीच तुमच्याकडे काय नसेल तर तुम्ही अशी आपण नेहमी लोक बघतो की कुठल्याही प्रसंगाला त्याला हाक मारली की तो धावून येतो मग तो पडेल ते काम करतो अशी आपण माणसं बघतो. मग तुम्ही काय करता की समाजामध्ये समाजाने मला चांगलं बोलावं चांगलं म्हणावं माझं कौतुक करावं ह्यासाठी मग तुम्ही प्रयत्न सुरू करता. कारण तुमच्या बाकीच्या सगळ्या गरजा भागलेल्या असतात तुम्ही लाईफ सेक्युअर्ड झालेलं असतं तुम्हाला त्याच्या लाईफची चिंता नसते ना पुढं. मग तुम्ही ह्यासाठी काम सुरू करता. मग तुम्ही समाजासाठी काम सुरू करता म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कौतुक करून घेण्याच्या गरजेपुढे तुम्ही काम सुरू करता. मग हा एक टप्पा आहे. मग थोडंसं त्यात आपण मग समाजात काम करतो काही चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेला मग आपल्याला नाही आता हे उदय जे आहेत मग ठीक आहे चांगला माणूस आहे तो आपण ह्या लेवलला आलं की आपल्याला वाटतं की नाही आता ह्या लेवलला पण आलेलं आहे. मग त्याच्या पुढची त्यांनी मॅस्लोने एक अजून पातळी सांगितली की तुम्ही ह्या लेवलला पोचला तेवढ्याच तुम्ही थांबत नाही आहे. त्याच्या पुढची पातळी काय तुमची असते की तुम्हाला सामाजिक दर्जा लागतो.
मग त्यासाठी तुम्ही धडपड करता, मग त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. मग कुणी काय जास्त पैसा कमवतं, मग गाड्या भरपूर 2-4 गाड्या घेतं, 2-4 बंगले बांधतं, एखादं काही शेती घेऊन तिथं फार्म हाऊस बांधतं, कुणी जास्त शिकून एखादा मोठा अधिकारी बनतो. म्हणजे त्यातलं किंवा आपलं थोडंसं अपग्रेडेशन आपण करतो की आपलं आता ठीक आहे, समाज आपल्याला मानतोय, समाजामध्ये आपलं थोडंसं नाव आहे, पण आपल्याला त्यातलं आपण ते समाजामध्ये सुद्धा आपल्यासारखेच काही लोक असतात की आपल्या जे वरच्या लेवलला असतात, आपण त्या लेवलला जायचा प्रयत्न करतो की नाही बाबा त्या लेवलला आपल्याला जायचं आहे, मग आपण त्यासाठी जगायला लागतो. मग ती प्रेरणा असते की समाजात माझं काहीतरी स्थान निर्माण मला करायचं आहे, मग त्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्यासाठी आपण जीवन जगतो. मग ती एक गरज आहे, पण ते आपण मिळवतो शेवटी. आता आज म्हणलं की मला म्हणलं की नाही हां ते इंजिनियर आहेत, नाही माझं समाजामधलं एक स्थान तयार झालेलं किंवा एक वॉटर सप्लाय इंजिनियर आहे, तर स्थान झाले. आता त्याच्यापुढे मी काहीच करू शकत नाही ना, एकदा ते लिमिट माझं संपलं आहे. मग त्याच्यापुढे सुद्धा अजून एक त्यांनी पातळी केली की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हातात काहीच करायला शिल्लक राहत नाही, तुमच्या तो पर्सनल गरजा भागलेल्या आहेत, कुटुंबाच्या गरजा भागलेल्या आहेत, तुम्हाला समाजामध्ये सगळे लोक चांगलंच म्हणतात किंवा तर तुमच्या समाजामध्ये तुमचा खास म्हणजे तुमच्या दर्जा तयार झालेला आहे, तर तुम्ही एवढं थांबता का? मी आज एवढं थांबलो आहे का? नाही, मी त्याच्या पुढचं आहे ना माझं, की तो जो टप्पा आहे शेवटचा अंतिम टप्पा आहे तो म्हणजे असा आहे की कार्यमग्नतेचा आनंद. म्हणजे की तुम्ही जे करताय ते जे काय करताय ते फक्त तुम्हाला स्वतःला आनंद मिळवण्यासाठीच करताय, तुम्ही कोणासाठी काय करत नाही. आता तुम्ही स्वतःला ज्या गोष्टी करताय, तुम्ही जे जगताय ते जगणं कशासाठी असतं, फक्त की तुम्हाला स्वतःला आनंद मिळवण्यासाठी ते जगणं असतं. आणि मग त्यावेळेस काय करतो आपण की वेळ सगळ्या जबाबदारी आपल्या पूर्ण झालेल्या असतात, समाजामध्ये काहीतरी आपलं स्थान झालेलं असतं, स्टेटस असतं, म्हणजे तोही आपल्या विषय डोक्यातनं गेलेला असतो. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला कळतं की आता आपल्याकडं खूप मोकळा वेळ आहे, मग आपल्याला अशा वेळेला आठवतं की नाही आपल्याला हे लहानपणी करायचं राहिलं होतं, मला एक चित्रकला शिकायची होती, मला संगीत शिकायचं होतं, मला फिरायला जायचं होतं, मला ट्रेकिंगला जायचं होतं, पण ते आपण करू शकलो नव्हतं ह्या सगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये. मग त्या लेवलला आपण आपल्या छंदाकडे वळतो की ज्या आपल्या अतृप्त इच्छा असतील काय असतील ते, तर त्याकडे आपण बोलतो. मग त्यावेळेस मग अगदी तुम्ही आता माझं उदाहरण रनिंग केलं, मॅरेथॉन मी करतो, मॅरेथॉन मी केलं की मेडल गळ्यात पडल्यानंतरचं तुझे आनंद मिळतो की पळणं हा काही फारशी चांगली गोष्ट नाही आहे. तुम्हाला शारीरिक त्रास तिथं खूप होतो, कारण तुम्हाला 21 किलोमीटर कंटिन्युअस पळायचं असतं, त्यासाठी तुम्हाला मिनिमम 3 ते 3.5 तास लागतात. आता ह्या स्टेजला सुद्धा मी मिनिमम 3.5 तास सलग पळू शकतो, इतका फिटनेस येतो. हे किती आहे म्हणजे ह्यापेक्षा अजून काय कमवायचं, म्हणजे हा जो आनंद आहे तो तुम्ही काय करता की स्वतःच्या कार्यामधनं तुम्हाला आनंद घ्यायचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्ही आता ह्यासाठी फक्त ह्यासाठीच जगता का तुमच्या सगळ्या गरजा भागलेल्या असतात, तुम्हाला वेगळं काही करायचं असतं, तुमच्या समाजामध्ये एखादं स्टेटस असते, स्थान असते, मग तुम्ही जे काय करता ते स्वतःसाठी करता किंवा मग दुसऱ्यांना मदत करणं, ह्यातून सुद्धा लोकांना आनंद मिळतो की लोकांच्या उपयोग पडणं, लोकांच्या हाकेला धावून जाणं, मग त्यांचं समाधान बघितलं की त्यातून आपल्याला समाधान मिळतं. मी म्हणून मॅस्लो असं म्हणतो की तुमचा जो शेवटचा टप्पा आहे तो फक्त तुम्हाला तुमच्या कामातनं स्वतःसाठी आनंद मिळवण्यासाठीच तुम्ही जगता ते. आणि आज माझा तो 5वा टप्पा चालू आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, फार इंटरेस्टिंग आपली चर्चा झाली. एक शेवटचा प्रश्न, विचारमंथनमार्फत तरुणांना काय सल्ला द्याल? अच्छा, हां. कारण काय लोक फक्त एका दृष्टिकोनात बुडून जातात, छंद विसरून जातात, फक्त करिअर करिअर करिअर, पैसा पैसा पैसा, नोकरी नोकरी नोकरी. नाही असं आहे, बरोबर आहे. आता आज एवढं जग फास्ट चाललेलं आहे, आजचं टेक्नॉलॉजी उद्या असेलच असं नाही आहे, त्यामुळे नवीन पिढीला ह्यात दोष देणं काही गैर नाही, म्हणजे देऊ नये असं म्हणणं की आता आपल्याला साधे रेडिओ होते, आज तुम्ही मोबाईलवर सगळं ऐकू शकता. म्हणजे एवढं आता सगळं फरक पडलं आहे, टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस बदलते आहे, तर त्यात त्यांचा दोष नाही आहे. त्यांना ते जगाप्रमाणे तुम्हाला ते ॲडजस्ट करून घ्यावं लागतं तुम्हाला जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर. फक्त आता त्यांनाच त्यांच्या भाषेत थोडंसं बोलायचं म्हटलं की आता कॉम्प्युटर आता सगळंच झालेलं आहे, थोडंसं आपण कॉम्प्युटर भाषेत थोडंसं बोलूया की त्यांना थोडंसं समजेल ते थोडंसं. कॉम्प्युटर आता तुमचं मोबाईलमध्ये सुद्धा एक टाईप ऑफ कॉम्प्युटरच येतो. मग कॉम्प्युटरमध्ये काय येतं तुमचं, एक तर हार्डवेअर असतं आणि एक तर सॉफ्टवेअर असतं. बरं, त्यातलं तुमचं सॉफ्टवेअर करप्ट झालं, तुमचं कॉम्प्युटर चालत नाही. समजा हार्डवेअरमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, एखादा पार्ट त्यातला काय झाला, तरी ते सगळं सॉफ्टवेअर काय चालत नाही तुमचं. मग जर ते रन व्यवस्थित व्हायचं असेल,
तुमचं जीवन म्हणा किंवा काही तुमचा प्रवास असेल म्हणा, तर तुमचं हार्डवेअर चांगलं पाहिजे आणि तुमचं त्याचबरोबर सॉफ्टवेअरसुद्धा चांगलं पाहिजे. मग हे झालं मशीन बाबतीत झालं. पण आपलं काय, आपलंसुद्धा एक मशीनच आहे. हे जे शरीर आहे ते मशीनच आहे. आपलं शरीर म्हणजे काय आहे की हार्डवेअर आहे हे सगळं. ह्याच्यामध्ये काय काम करण्याची शक्ती आहे, कार्यशक्ती आहे शरीरामध्ये आहे. आणि मग सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर आपलं मन, आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते आपले सॉफ्टवेअर आहे ना. समजा आपलं प्यायचं की मला हे पाणी प्यायचं आहे, आपण काय करतो, पटदिशीने काय करतो, तांबे उचलतो, ग्लास उचलतो, पाणी घेतो, पाणी पितो. हे काय केलं तुम्ही, हे प्रोग्राम केला तुम्ही. पाणी पिण्यासाठीचा हा प्रोग्राम केला. प्रोग्राम कोणी केला, हा माझ्या मनाने प्रोग्राम केला. माझं मी सॉफ्टवेअर त्यावर डेव्हलप केलं. नाही मला असं वाटलं, मी बघितलं आहे नाही पाणी जरा थोडंसं काहीतरी गहाण आहे ह्याच्यामध्ये. माझा लगेच काय निर्णय घेतला, मधल्या मॅनेजरने निर्णय घेतला, नाही पाण्यामध्ये घाण आहे हे प्यायला नको. मग तुम्हाला जीवनामध्ये अशी सोयच असेल तर तुम्हाला यू शुड बी अ गुड मॅनेजर आणि यू शुड बी अ गुड प्रोग्रॅमर. आता सध्याचा आता ट्रेंड कसं झाला की मॅनेजर म्हणलं की आपल्याला MBA वगैरे लगेच डोळ्यापुढे येतं. प्रत्येकजण MBA करू शकतो का, नाही करू शकत. किंवा प्रोग्राम म्हणलं गेलं की तुम्हाला कॉम्प्युटर आठवतं, मग ही लँग्वेज ती लँग्वेज अमुक लँग्वेज हा कोर्स तो काय, काही गरज नाही आहे माणसाला. स्वतः आपण हे गुड प्रोग्रामर आहोत. म्हणजे गुड हा नंतरचा विषय, आपण हा प्रोग्रामर आहोत. ते मला जेवायचं आहे, मी ते सगळं ताट घेणार, काही लागेल ते गोष्टी वाढून घेणार, माझ्या हातानेच मी खाणार. मला एखादी गोष्ट तिखट लागली की मॅनेजर काय म्हणणार माझ्यातला, हे तिखट लागतं हे खाऊ नको, तुझ्या अजून त्रास होईल. मग हे सारखं आपल्या मनामध्ये प्रोग्रामिंग आपल्यासारखं चालूच असतं. म्हणजे आपण हे प्रोग्रामर आहोतच. म्हणजे वेगळंच मला शिकायची काहीही गरज नाही आहे. फक्त काय गरज आहे आपल्याला शिकायची की आपला प्रोग्राम हा जास्तीत जास्त फिजिबल झाला पाहिजे, वर्केबल झाला पाहिजे. ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला प्रोग्राम चांगला झाला पाहिजे. मला आता पुण्याला जायचं आहे, ह्याला ऑप्शन्स किती आहेत बघा, प्रोग्राम किती आहेत. मी इथून ST स्टँडवर जाईल, चालत जाईल. दुसऱ्या प्रोग्राममध्ये काय असेल, मी इथनं सायकलवर जाईल. तिसऱ्या प्रोग्राममध्ये काय असेल, मी माझ्या मोटरसायकलवर जाईल. चौथ्या प्रोग्राममध्ये काय असेल की मग उदयजींना म्हणाल, उदयजी मला जरा पुण्याला जायचं आहे, जरा मला स्टँडवर सोडता का. हा एक वेगळा प्रोग्राम तयार झाला. तिथून हा कॉमन प्रोग्राम आहे. पण हे जे आपण सतत काही प्रोग्रामिंग करत असतो, मग त्यातलं मला सोयीचं कुठलं वाटतं आहे, चालत जाणं मला सोयीचं वाटतं आहे. मग मी काय करेल, बाकीच्याला फुली मारेल ऑप्शनला, मी चालत स्टँडवर जाईल, तिथं STत बसेल, पुण्याला जाईल. पण समजा असं म्हणले किंवा मला उद्या पुण्याला जायचं हे उदयजींना माहिती आहे. मग उदयजी म्हणले, अहो पांडकर साहेब मी उद्या पुण्याला जाणार आहे, माझी गाडी आहे. उद्या त्यांनी मला रात्री फोन केला, माझा प्रोग्राम चेंज झाला, माझं सॉफ्टवेअर चेंज झालं. माझं जे मी प्रोग्राम ठरवला होता ST आपल्याला पुण्याला जायचं, हे काम करायचं ते काम करायचं, माझं प्रोग्राम चेंज झाला. ह्याच्यामुळे प्रोग्राम चेंज झाला. यांची गाडी आहे, मी यांच्या घरी येणार, गाडीत बसणार, माझं काम करणार. म्हणजे आपण सतत प्रोग्रामिंग करत असतो, रिप्रोग्रामिंग करत असतो. त्या सोयी किंवा पुण्यात गेला, तिथं अचानक काय तुमच्याकडे प्रश्न भरायला, आपण आपलं थोडंसं प्रोग्राममध्ये बदल करतोच. म्हणजे वी आर प्रोग्रामर. फक्त तो आपला प्रोग्रामर कसा चांगल्यात चांगला होईल हे आपण फक्त बघायचे, ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे काय करतं आहे, मॅनेजरचं काम असतं. तो मॅनेजर आपल्यातला सारखा जिवंत ठेवला पाहिजे की आपल्यासाठी कोणता प्रोग्राम योग्य आहे, कोणता प्रोग्राम आपल्याला फायदेशीर आहे. आपण हे ते मॅनेजरने ठरवलं पाहिजे आपल्या ह्याच्या. ते कोण ठरवतं, आपलं मन. मग तुम्ही मन चांगलं ठेवा, त्यासाठी चांगलं वाचा, चांगल्या गोष्टी पहा, चांगले विचार लिहा, चांगले विचार ऐका किंवा चांगले विचार लोकांना सांगा. मग तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह थिंक कराल तेवढं तुमच्यामध्ये त्या गोष्टी, म्हणजे आता आपण म्हणतो ना की तुम्ही जे हिंदी पिक्चरला डायलॉग आहे, तुम्ही जर गोष्ट मागितली तर अख्खी कायनात तुमच्या मत्तीला हजर असते, तर शाहरुख खानचा डायलॉग आहे तो. खरंच आहे तसं. तुम्ही जर हे केलं, एखादी इच्छा प्रकट केली की नाही मला हे करायचं आहे, तुम्हाला त्या प्रकारचे मित्र मिळतील, त्या प्रकारची माणसं तुमच्या आयुष्यामध्ये योग्य वेळी येतील. त्यासाठी तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा. हे झालं थोडं सॉफ्टवेअरबद्दलचं. आपलं हार्डवेअर काय आहे, आपलं शरीर हार्डवेअर आहे, हे तुम्ही चांगलं ठेवा. कॉम्प्युटरचं काय होतं किंवा तो बिघडला, आपण काय करतो, उचलतो, दुकानात नेतो, तो म्हणतो साहेब हा पार्ट खराब झाला आहे, हा बदला. आपल्याला तर शक्य आहे का, नाही ना. आपलं जे बॉडी आहे ते हे काय
सेल्फ हिलिंग आहे, मेकॅनिझम आहे आपल्या बॉडीमध्ये. तुम्हाला काय जर झालं तरी बॉडी त्याचं ते कवर हे करते, हील करते. आपण आता प्राण्यांचं बघतो, प्राण्या कुठले डॉक्टर आता जातो का, समजा काहीतरी पाय दुखावला, कुत्रा गाडी खाली आला, लंगडायला लागला, कुत्रा आपण कुठे दवाखान्यात गेलेला बघितलं आहे का? नाही बघितलं. कारण ते नॅचरल हिलिंग ही प्रत्येक बॉडीमध्ये आहेच आहे. सजीवांच्या बॉडीमध्ये नॅचरल हिलिंग प्रोसेस मेकॅनिझम आहेच आहे. फक्त काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या शरीराच्या हाका ऐकल्या पाहिजे की आपलं शरीर काय म्हणतं आहे. उगाच मी आत्ता हे केलं, व्यायाम काहीच करत नाही, उद्या जर मला 21 किलोमीटर पळायला सांगितलं, शक्य नाही आहे. मग ते बॉडी तुमचं कोण ते म्हणेल माझं इथपर्यंत बाबा ठीक आहे, इथपर्यंत मी जाऊ शकतो, त्या पुढे जाऊ शकत नाही. मग त्याच्या पुढचे काय परिणाम होतात ते आता आपण बऱ्याच गोष्टीमध्ये बघतो. तर तुम्ही तुमच्या बॉडीच्या हाका ऐकल्या पाहिजे, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे. आणि त्यालासुद्धा आपलं ताजंतवाने ठेवण्यासाठी तुम्हाला व्यायाम गरजेचं आहे. त्यासाठी मग काय त्याची ताकद वाढायला काय करतो आपण, ह्याचं कॉम्प्युटरचं काय करतो, रॅम वाढवतो, हार्ड डिस्कची कॅपॅसिटी वाढवतो. तसं आपली कॅपॅसिटी कशी वाढवायची, तर तुम्ही व्यायाम करा, तुमचे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग बनवा, तुमचे हार्टचे लंग्सच्या कॅपॅसिटीज वाढवा थोड्याशा, तुमचे हे लिमिट्स जे आहेत ना ते थोडेसे वाढवा. ते कशामुळे वाढतं की फक्त व्यायामामुळे वाढू शकतं. मनशांती तुम्हाला पाहिजे, त्यासाठी ध्यानधारणा करा. म्हणजे पूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी खूपच चांगल्या आहेत. म्हणजे सगळंच अगदी काय घ्या असं मी म्हणणार नाही आहे, तुम्हाला जेवढं झेपल तेवढं तुम्ही घ्या. आणि तसं जर बघितलं तर मी आज माझं वय 63 आहे. आजही मी 63 वर्षीसुद्धा 3.5 तास कंटिन्युअस पळू शकतो, एवढी माझी बॉडी फिट आहे. तर तुम्ही त्या शरीराच्या हाका ऐकल्या, त्याला जर तुम्ही जरा असं अपग्रेड करत गेला, त्याला जर जपत गेला, योग्य त्याला डाएट दिला, किंवा वाटलं खायला काहीतरी आपण बाहेरचं रस्त्यावरचं खातो आहे काहीतरी, शरीर ॲक्सेप्ट करत नाही आहे. बघा तुम्ही काहीतरी तुमचं बाहेर खाण्यात आलं की काय करतं शरीर, एक तर तुम्ही वॉमिटिंग करता, नाहीतर तुम्हाला लूज म्हणून होतात. शरीर तुम्हाला फॉरेन बॉडी अशी जी काही त्याला म्हणजे झेपत नाही किंवा पचत नाही ते ती शरीरामध्ये ठेवतच नाही. मग त्या हाका तुम्ही शरीराच्या ऐका. तुम्हाला जर काही एखाद्या गोष्टीपासून त्रास झाला असेल तर तुम्ही लक्षात घ्या आपलं शरीर काय म्हणतं की हे पदार्थ हे बाहेरचं खाणं आपल्याला सुटेबल नाही आहे. हां ठीक आहे, तुम्हाला पिझ्झा खायचा आहे, ठीक आहे, आता आजचा ट्रेंड आहे तो, पण बाहेरचा जर तुम्हाला खात नसेल तुम्ही घरी आणा, घरी चांगल्या वातावरणात तयार करा, घरी खा. मग ह्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या, योग्य व्यायाम केला, आणि त्याच्याबरोबर नुसतं व्यायाम करून चालत नाही, तर तुम्हाला त्या शरीराला तेवढी विश्रांती द्यावी लागते की तुम्ही जे काही वेअर अँड टिअर जे होतं शरीराचं काम करताना, साधं काम करताना सुद्धा आपल्या शरीराचं वेअर अँड टिअर चालू असतं, पेशी मरतात, नवीन पेशी तयार होतात, ही वेअर अँड टिअर कंटिन्यू चालू असतं. मग त्यासाठी शरीराला काही गोष्टी करण्यासाठी विश्रांती गरज असते. तुम्ही त्या वयानुसार तुम्हाला मिनिमम एक 7 तास 8 तास तुम्हाला झोप गरजेचीच आहे. तुम्ही ती कसल्याही परिस्थितीमध्ये घेतली पाहिजे. तुम्ही जर म्हटलं की नाही मला आज एवढं काम आहे, मला रात्रभर जागायचं आहे, ठीक आहे, तुम्ही 1 दिवस जागाल, शरीर 2 दिवस तुमचं ऐकेल, शरीर तुमचं 3ऱ्या दिवशी ऐकणार नाही तुमचं, मग त्याचं ते काय करायचं ते करेल तो बरोबर. त्यामुळे शरीराच्या हाका ऐका, तुम्ही योग्य आहार घ्या, योग्य व्यायाम करा, योग्य झोप घ्या, आणि ह्या गोष्टी तुम्ही ह्या 3 गोष्टी जरी पाळल्या तर तुम्ही अगदी कुठल्याही वयामध्ये फिट अँड फाईन राहू शकता. आता परवाच एक बातमी घेतली, 114 वर्षाचा आता व्यक्तीचं परवा निधन झालं, तो 114 वर्षसुद्धा मॅरेथॉन त्यांनी कंप्लीट केलेली आहे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मॅरेथॉन केली. म्हणजे त्या वयापर्यंतसुद्धा तुम्ही फिट राहू शकता. एवढंच नवीन लोकांना सांगणं आहे. थोडंसं बाकीचे त्यांचं थोडंसं जगावर त्यांना पळायला लागते, मान्य आहे सगळं, थोडंसं प्रोग्राममध्ये बदल होतो, पण त्याही गोष्टी करणं गरजेचं आहे त्यांना, आजच्या लाईफमध्ये गरजेचं आहे. पण त्याही वेळा सांभाळून थोडंसं एक शरीराकडे सुद्धा आणि मनाकडे सुद्धा जर तुम्ही थोडं लक्ष दिलं तर तुम्ही नक्कीच काही कमवू शकता, नक्कीच चांगलं लाईफ तुम्ही जगू शकता. काय होतं बहुधा की लोक करिअर ओरिएंटेड म्हणजे फक्त त्या दृष्टिकोनाने विचार करतात, बरोबर, लोक त्यामध्ये अडकून जातात आणि छंद, स्वच्छंदी जीवन या सर्व गोष्टी विसरून जातो. नाही, तसं आपलं करता तर मी माझ्या नोकरीमध्ये होतो, जवळ मी आता जवळ 32 वर्ष सर्व्हिस केली, नंतर जवळ 12 वर्ष मी कन्सल्टन्सी केली. मग आमचं काम लोकांच्यामध्येच होतं सगळं. मग मला रोज वेगवेगळे स्वभावाची लोकं भेटायची, पण मी त्यातनं सुद्धा मग काय मग त्यातनं ते लिहायला लागलो. लिहिल्यानंतर मी कविता, मग त्यावर तुमचं समाजामध्ये फिरायचं, मग सामाजिक प्रश्न मला कळायचे, मग त्यावर मी लिहित गेलो, त्यावर थोडं कविता करत गेलो, मग त्यावेळेस कविता केल्या. असे सामाजिक प्रश्न जे आपण आजच्या थोडंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज बघतो आपण स्त्रियांवर अत्याचार खूप होतात, हे की नाही. हा एक मोठा प्रश्न आहे आपल्याकडं, पण त्याच्यावर मग मला लगेच कवी म्हणतो, थोडंसं त्यावर मला लगेच मग त्यातनं ते सुचतं सगळं.
की आता जे मुलींच्यावर काय हे शाळेमध्ये आता बरेच प्रकार घडले किंवा तरुण मुलींच्यावर बरेच प्रकार घडले, तर हे घडतं आहे समाजामध्ये. मग ज्यावेळेस माझ्यातला कवी जागा होतो त्यावेळेस त्यामध्ये मी लिहितो असं की ओरबडू नकोस तू, ओरबडू नकोस तू माझी कोमल काया. लहान शाळेतली मुलगी असते ती, मग तिला काहीच कळत नसते, अजाणती असते ती. आता ह्याच्यावर खरं तर मी कविता केल्यात, पण तुम्हाला एक माझ्या गझलमधला शेर ऐकवतो, काही थोडेसे 2-4 सामाजिक प्रश्नावरचे. तर हा एक विषय समाज पुढचा भरपूर आपल्याला मोठा आहे आता सध्याचा, तर ते थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ओरबडू नकोस तू माझी कोमल काया, ओरबडू नकोस तू माझी कोमल काया, वसंतासवे या जगी, वसंत ऋतू आपला, वसंतासवे या जगी मज फुलायचे आहे. वसंतामध्ये फुलं फुलतात आपल्याकडं, मी अजून लहान कळी आहे, मला फुलायचे ह्या जगामध्ये फुलायचे, त्यासाठी तुम्हाला ओरबडू नकोस. म्हणजे असा माझला मग थोडासा कवी त्या मग तो 2 वेळी लिहून जातो. किंवा आपण असं बघितलं आहे की स्त्री भ्रूण हत्या आपल्याकडं भरपूर चालू सध्या, किंवा थोडंसं स्त्री भ्रूण असेल तर लगेच काय करतात आपण ते काढून टाकतात ते. हाही प्रश्न आपल्याकडं मोठा आहे. मग ते तर त्यावरसुद्धा माझ्यासारखा लिहून जातो. खुडू नको समजला, खुडू नको समजला असता गर्भात तुझ्या, खुडू नको समजला असता गर्भात तुझ्या, सुंदर जग हे तुझे मज पहायचे आहे. म्हणजे माझं जग तुझं बघण्या अगोदर मला खुडू नकोस. थोडंसं माझ्यातला असा कवी थोडा लिहून जातो यामध्ये. मी असं थोडंसं सामाजिक प्रश्नावर थोडंसं लिहितो की आज जे समाजामध्ये आपण बघतो की ॲक्सिडेंट होतात किंवा असे काही प्रसंग घडतात, तर जवळपासच्या माणसांचं वर्तन काय असतं की लगेच व्हिडिओ शूटिंग करायचं. मग त्या व्हिक्टीमला मदत करणं बाजूलाच राहतं, पण आपण कशामध्ये आता गुंग असतो तर व्हिडिओ करायचं शूटिंगमध्ये. आत्ताच आपल्या खंडोबागरला हे झालं, आता ॲक्सिडेंट झाला 4 दिवसापूर्वी, त्याचं लोक शूटिंग नंतर ते ग्रुपवर पडायला लागलं की असं. मग त्याच्यावर मला असं मग लिहितो अंध मुका बहिरा, अंध मुका बहिरा प्रत्येकजण बनतो आहे, अंध मुका बहिरा प्रत्येकजण बनतो आहे, माणसातला माणूस आता संपतो आहे. मदत करणं बाजूला ठेवतं आहे, आपण वेगळंच काहीतरी करतो असं आहे. किंवा आपल्याकडे तर गरिबी भरपूर आहे, गरिबी आहे. आपण कुठेही सिग्नलला थांबलो तर लहान मुलं आपल्या काहीतरी खेळणी किंवा गजरे विकताना दिसतात. असंच मला एकदा पुण्यातल्या चौकामध्ये गजरा विकणारा छोटीशी मुलगी दिसली होती. मग त्याच्यावर मला वळी सुचल्या, भीक नको मज, भीक नको मज कामाचे मोल हवे आहे. गजरा विकते, मला त्याचं मोल पाहिजे. भीक नको मज कामाचे मोल हवे आहे, भुकेची दरवळ मी, भुकेची दरवळ मी मोगऱ्यात गुंपली आहे. मोगऱ्याचा तो गजरा आहे, त्याचा दरवळ पोचवतो ना. ही मोगऱ्याची दरवळ नाही आहे ही माझी, ही माझ्या भुकीची दरवळ आहे, मला ह्याचं मोल द्या, भीक नको. म्हणजे अशा ओळी सुचतात. किंवा आपण अजूनही याच्यातलं बघतो की स्त्रियांना फसून वेगळ्या व्यवसायात लावलं जातं, असे बरेच प्रसंग घडतात किंवा असे आपण वास्तव बघतो. मग त्यांच्या मनाचा कोणी विचार केला आहे का? त्या दलदलीमध्ये ज्या स्त्रिया फसलेल्या आहेत त्यांच्या मनाचा कोण विचार करतं का? क्षणिक सुखासाठी आपण ते सगळं विसरून जातो, क्षणिक सुख मिळाले की आपण तिथून बाहेर पडतो, पण त्यांच्या मनाचा कोण विचार करतो? मग त्याच्यावर मी कविता केलेली आहे. रूखमधून म्हणून एक माझी मोठी कविता आहे ते, पण त्याच्यावर गझल एक मी लिहिलेली. गझलमधला एक शेर तुम्हाला सांगतो. अंधारल्या जगाची, अंधारल्या जगाची अंधारली मनेही, अंधारल्या जगाची अंधारली मनेही, अवकाश पांघराया स्वातंत्र्य. अवकाश म्हणजे काय? स्वातंत्र्य. अवकाश पांघराया आसावली तनेही, आसुसले, त्या स्वातंत्र्यासाठी ही सगळी आसुसली आहेत. म्हणजे असं त्यांचं दुःख थोडंसं म्हणजे थोडंसं आमच्या ह्याच्यातून बाहेर पडतं गोष्टी, की त्यांचं दुःख आम्ही लिहायचा प्रयत्न करतो, असं आहे ते. आणि मग हे असं का होतं की का लिहावं वाटतं, तर त्यासाठी आपला आतला आवाज महत्त्वाचा आहे. नक्कीच. की तुमच्या आतून आवाज आला तरच तुमचं काहीतरी बाहेर तुम्ही व्यक्त होऊ शकता. मग मी हे का लिहितो, तर त्यासाठी 2 ओळीत माझ्या फक्त. पदोपदी साद घालतो, पदोपदी साद घालतो आतला आवाज माझा, पदोपदी साद घालतो आतला आवाज माझा, लिहिण्यास भाग पाडतो आतला आवाज माझा. छान. वा 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 वा.
खरंच सर तुमचा जो प्रवास आहे की प्रोफेशनल लाईफमधून ते सांभाळत की साहित्य असेल, छंद असतील, मोडी लिपी असेल, आपले जे ॲडव्हेंचरस गोष्टी ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे तुम्ही फार चांगल्या प्रकारे काम करतात. वयाच्या 56व्या वयानंतर तुम्ही जे काही फिजिकल सुरू केलेला आहे. नक्कीच सर फार आमच्यासारख्या तरुण वयातल्या लोकांसाठी फार प्रेरणादायी हा. आमच्या मित्राचं एक पुस्तक आहे, बाबासाहेब ढवळे म्हणून मित्र आहे. तर साहित्य कट्टा आम्ही साहित्यिक सगळे एकत्र येत होते, तर आमच्या अशी चर्चा खूप होतात. म्हणजे त्यांचं एक पुस्तक आहे आत्ताच रिसेंट आलेलं आहे, त्याचं टायटल आहे आनंदाच्या मार्गावर. ओके. तसं तर आम्ही आता आनंदाच्या त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो आहे. वेगवेगळ्या छंद जोपासत मग ह्या माध्यमात आम्ही व्यक्त होत असतो एवढाच विषय. नक्कीच सर फार तुमच्याकडे बघून मला प्रेरणा आलेली आहे की आपण स्वच्छंदी जीवन जगला. तुम्ही सुद्धा हे करताय ना, आमचं कसं फक्त आम्ही लिहितो, तुम्ही ह्या माध्यमातून तेच तुम्ही मांडताय ना, की तुम्ही सुद्धा जगापुढे हेच आणताय सगळ्या गोष्टी, की चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही जगासमोर आणताय. तुमचाही तो हा चांगलंच काम आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा हे आनंद आहे, तुम्हाला सुद्धा यातनं आनंद मिळतो ना, की वेगवेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेणं, त्यातून तुम्हाला वेगळी माहिती मिळते, वेगळी लोक कळतात. तुम्हाला सुद्धा काहीतरी मिळतं त्यामध्ये, त्यातून तुम्हाला आनंद मिळतोच आहे. तुम्ही सुद्धा आनंदाच्या वाट्यावर आहातच. नक्कीच सर. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमचा सगळा जीवन प्रवास साध्या सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.